इसमें मौजूद है कोपर खैरने में। यहाँ पर रविंद्र म्हात्रे जी ने एक वो साखरी उपोषण का आयोजन किया है। यह 3 दिवसीय उपोषण आज 3 दिवसीय हो चुका है, लेकिन यहाँ के जो नवी मुंबई महानगर पालिका के अधिकारी हैं, यहाँ के जो वार्ड ऑफिसर है, अभी तक नहीं आए हैं। ये उपोषण क्यों रखा है, आइए हम जानते हैं इनकी क्या कुछ प्रतिक्रिया है। सर, काय सांगाल आता, काय उपोषण आहे आणि कशा प्रकार तुम्ही उपोषण आहे की इथल्या जनतेच्या समस्याबाबत उपोषण आहे। जनतेची समस्या समजा सॉल्व नाही होणार तर मग त्या सॉल्व नाही झालं त्यासाठी हा पर्याय म्हणून उपोषण असतो। वारंवार पत्रावर करायचं, वारंवार अधिकाऱ्यांना भेटायचं आणि त्याच्या मार्गाने ना होत तर सुद्धा त्यांना सांगून सुद्धा हा आता गेल्या मे महिन्यामध्ये सुद्धा उपोषण ठेवला होता, लिहून दिलं तुम्ही तुमचं आम्ही 2 महिन्यात करू। 2 महिने काय 3 महिने गेले, चौथा महिना म्हणून हा पर्याय घेतला उपोषणाचा। आता उपोषण पहिल्या दिवशी मला फोन आले, पण फोन आल्यानंतर इथं भेटून तरी घेतलं पाहिजे, कोणतरी यायला पाहिजे, त्याचं काहीच उत्तर नाही। आज 3रा दिवस आहे, तुम्ही कसा प्रकार बघता, अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिला आहे काही नाही? माझं तिसरं म्हणायचं, माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तसं मी उपोषणाला बसणारच आहे, की मला लोकांची समस्या सोडवायची आहेत आणि मी उपोषणाला बसलो नाही। माझी लोक आहेत इथे, आमचे इथले शिवसैनिक आहेत, आमचे इथे कार्यकर्ते आहेत, त्या इथल्या लोकांसाठी जनतेच्या समस्या आहेत त्या सुटल्यानंतर मग मला त्याचा उपयोग काय आपल्याला, म्हणजे त्या सुटल्याच पाहिजे। जनतेचा विषय आहे, त्या आपण नाही लढलो तर त्याला फायदा नाही। काय काय मुद्दा आहे नक्की तुमचा आज 3 दिवस झालेला आहे आज उपोषणचा? मुद्दे 8 आहेत। आता मी या बोर्डवरती पण वरती लिहिलेले आहे, त्या बोर्डामध्ये माझे त्यांना रायटिंग मध्ये मी त्यांना पत्र दिलेलं आहे, वारंवार आयुक्तांना दिलेलं आहे, वारंवार सिटी इंजिनियरला दिलेलं आहे, अतिरिक्त शहर अभियंत्यांना दिलेलं आहे, वारंवार इथल्या परिमंडल 2चे त्यांना दिलेलं आहे, विभाग अधिकाऱ्यांना दिलेलं पत्र। असे पत्र देत राहिलो त्यांना नेहमीच की तुम्ही यावरती लक्ष द्या। त्या मुद्दे म्हणजे सर्वात मतलब म्हणजे इथला जो आपण जिथे आहोत हा उद्यान आहे, महापालिकेनं उद्यान आहे, 4 सेक्टरच्या मधला हा उद्यान, छोटासा जागा, लहान लोकांना इथे फिरण्यासाठी आराम म्हणजे घरात कंटाळा येतो पण थोडस इथे लोक व्यायाम करायला येतात, थोडे स्वस्त चांगलं व्यवस्था व्हावी। परंतु त्यांना इथे येताना काही वयस्कर व्यक्ती आहेत, ज्येष्ठ नागरिक, यांना बसण्यासाठी काहीच नाही आहे इथे, बसण्यासाठी बेंचेस पाहिजे। या गजोबा बघा, याच्यामध्ये बेंचेस आहेत का? दिसत नाही। ग्राउंड मध्ये बेंचेस नाही दिसत। लहान मुलं आहेत ती पण खेळायला येतात, त्यांना हे पाहिजे का नाही? खेळणी म्हणजे त्याच्यात काय काय घसरगुंडी, अमुक प्रकारचे अप अँड डाऊन, अनेक प्रकारचे हत्ती बित्ती असे खेळणी ते असायची, तेही दिसत नाहीये। सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही येत असाल, आता बघितलं असेल सीसी कॅमेरा नाही आतमध्ये किंवा कोपर करण्यामध्ये कुठेच नाहीये, ते सुद्धा पाहिजे। त्याचबरोबर इथे पाऊस पडला ते इथे तलावासारखा प्रकार होतो, पावसाचं पाणी भरतो, मग त्या लोकांची गैरसोय होते, पाण्याचा निचरा झाला पाहिजे, या इथे लक्षच नाहीये। त्याचबरोबर आम्हा इथल्या लोकांना पलीकडे 15-18 मध्ये जायला तो रोड आहे मधला येतो, त्या रोडला स्कायवॉक पाहिजे आणि किंवा ते 15-18च्या लोकांना इकडे येण्यासाठी स्कायवॉक द्यायला पाहिजे, हा एक समस्या आहे। त्याचबरोबर महत्वाचे असं आहे की इथे कंडनवांतरची कामं थोडीशी झाली आहेत, कंडनवांतरची झालेली असताना तिथे 30% कामं झाली, 70% बॅलन्स। आता 3 दिवस झालेला आहे, अधिकाऱ्यांना काही जबाब नाही आहे, पुढचा कदम तुमचा काय असणार? एक शिवसैनिक म्हणून पुढचं माझं उपोषण चालूच ठेवणार आहे मी, परंतु आम्ही रस्ता रोको सुद्धाही करू शकतो। रस्ता रोको आम्ही जिथे आहेत, आमचे शिवसैनिक आहेत, आपले कार्यकर्ते आहेत, इथले रहिवासी आहेत, रस्ता रोको करू शकतो। काही अधिकाऱ्यांनी तुमच्यासोबत काही फोनवर संपर्क केला? फोनवरती संपर्क केला, आम्ही दिलेला आहे, आम्ही केलेलं आहे, आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं की हा माझ्याकडे नाही, माझ्याकडे ही राईट्स नाही, ते माझ्याकडे नाहीत, ते त्यांच्याकडे राईट्स आहेत, असं करून थातूर मातूर उत्तर दिलेले आहेत। ह्या अधिकाऱ्यांना कुठेतरी समज आलं, यांचं म्हणजे काम करण्याची इच्छा नाहीये। जैसा कि इन्होंने बताया कि नवी मुंबई के अनेकों मुद्दे हैं, लेकिन कोपर खैरने के अनेक मुद्दे को लेकर यहाँ पे आज साखरी उपोषण पर बैठे हुए हैं रविंद्र म्हात्रे जी। यहाँ के और भी नागरिक हैं, उनसे जानेंगे कि उनकी क्या कुछ प्रतिक्रिया है और किस तरह से उनका अगला कदम रखा है। कदम असणार तुमचा अगला कदम बोलायला तो आमचं मराठीत बोलून चालेल। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विभाग प्रमुख आहे। आमचे नेते, आमचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या माध्यमातून सर्व टोटली आमचे 4 सेक्टरचे शिवसैनिक, स्थानिक रहिवासी यांच्या माध्यमातून आम्ही 3 दिवस आले इथे उपोषण करतोय।
आम्हाला पालिकेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. आमच्या मागण्या छोट्या आहेत, एवढ्या मोठ्या नाहीत, पण त्या पालिकेची लोक अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत ते आम्हाला कळत नाही. ठीक आहे, दबाव आहे, आम्ही पण माणसं आहे, ही जनता आहे, सगळी जनता आहे ती कोणाची आहे. जर त्यांना दबाव असेल की रवींद्र म्हात्रेचं नाव मोठं होऊ नये किंवा शिवसैनिकांचं काम होऊ नये, तर त्यांनी ती मनातला जो गैरसमज आहे तो काढून टाकावा. पुढचं कदम काय असणार तुमचं? आम्ही तीव्र आंदोलन करणार. भले काही व्हायचं तर होऊ द्या. आम्ही महानगरपालिकेवरती उद्या मोर्चा नेणार, भजे नेणार, रस्ता रोको करणार. वेळ आल्यास आम्ही इथे ह्या ठिकाणी अन्नत्याग करून त्यांना यांची अवकात दाखवू. तर आमची तुमच्या माध्यमातून महानगरपालिका अधिकारी, प्रशासक यांना विनंती आहे की आम्हाला जर न्याय मिळाला नाही त्याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. 3 दिवस झालेला आहे साखळी उपोषणच्या. काय प्रक्रिया आहे तुमच्या एक नागरिक म्हणून, कशा प्रकारे तुम्हाला समस्या आहे? नमस्कार. 3 दिवस झाले आमच्या इथं साखळी उपोषण चालू. पण 3 दिवसामध्ये ना कोणता अधिकारी आलेला आहे ना कोणी विचारपूस केलेली आहे. अधिकाऱ्यांवरती कोणाचा दबाव आहे का? कधी इथे येत नाहीयेत, हा मूळचा प्रश्न आहे. समस्या छोट्या आहेत, पालिका अंतर्गतल्या समस्या आहेत, बाहेरच्या मोठ्या समस्या आमच्या नेत्याने मांडलेल्या नाहीयेत. पण याही समस्या जर पालिका सोडतात तात्पुरते उत्तर देत असेल तर नक्कीच पालिकेवरती कुठेतरी दबाव आहे आणि कामं होऊ नये हे सर्व जबाबदारी दिसून येते. यहाँ के जो नागरिक है उनका मानना है कि पालिका के ऊपर कुछ दबाव है. पालिका हमेशा से ही एक दूसरे के ऊपर, अधिकारी के ऊपर टालन टोल कर रही है कि ये काम उनका है, ये काम उनका है. एक युवा नागरिक यहाँ पर भी है, उनसे जानेंगे की उनकी क्या प्रतिक्रिया. एक युवा म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी एवढीच प्रतिक्रिया आहे की जे साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत लवकरात लवकर पालिकेने सॉल्व्ह करून द्यावे, जेणेकरून लोकांची समस्या सोडवता येईल. एक सिनियर सिटीजन आहे आमच्या सोबत. सिनियर सिटीजनचे काय प्रतिक्रिया? काका, काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही 3 दिवस अमरावती उपोषणामध्ये आहे, काय प्रतिक्रिया? आम्ही इथं या ठिकाणी 3 दिवस बसलेलो आहे, पण ह्या 3 दिवस बसल्यानंतर इथं कोणी त्या ठिकाणी महापालिकेचं कोणी इथं आलेलं नाही. न आल्यामुळं आमच्या त्या ठिकाणी नरेंद्र यांचा काही त्याच्यामध्ये हे नाही. काय त्यांचं असं म्हणणं आहे का मग त्या ठिकाणी त्यांना मोठं व्हायचंय, पण मोठं कसं व्हायचं? सगळ्या जनतेला जवळ घेऊन मोठं व्हायचं, तसं व्हायचं नाही. आज आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिकाला बसायला तर जागा नाही, बारीक मुलांना खेळायला जागा नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी उपोषण घेतलं. त्यांचा स्वार्थ याच्यामध्ये काही नाही. त्या स्वार्थ जर असता त्यांनी अनेक हे केला, स्वार्थ काही नाही. फक्त काय आहे, त्या जनतेकरता त्यांचं राखण्याचे काम म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जनतेकरता उपोषण त्या ठिकाणी साखळी या ठिकाणी बनवलेला आहे. म्हणून त्यांना आम्ही सगळ्या त्या ठिकाणी त्याच्या 4 सेक्टरच्या लोकांनी जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. एवढं आप देख सकते हैं कि यहाँ पे बहुत सारे सीनियर सिटीजन यहाँ पर आंदोलन के लिए बैठे हुए हैं और इस तरह की समस्या है. जैसे कि रवींद्र म्हात्रे जी ने बताया कि ये जो गार्डन में उन्होंने साखळी उपोषण का किया हुआ है, यहाँ पर ही कई सारी समस्या हुआ है. जैसे देख सकते हैं यहाँ पर लिखा हुआ है उन्होंने कि आपला प्रभाग, अपनी जवाबदारी शिक्षण के माध्यम से यहाँ पे उद्धव बाला साहब ठाकरे की तरफ से यहाँ पे जो उपोषण किया गया है, साखळी उपोषण, आप देख सकते हैं यहाँ पर लोग बैठे हुए हैं और अपनी नवी मुंबई ऊपर खेळणे की अनेकों मुद्दों को लेकर यहाँ पर बैठे हुए हैं. काय समस्या आहे? समस्या काय, वाढच्या समस्या आहेत. साहेबांनी जे हाती घेतलं ते नगरपालिकेने पूर्ण करावं हीच आमची मागणी आहे. पुढचा कदम कसा असणार तुमचं? पुढचा कदम काय तर आक्रमक भूमिका घ्यावीच लागणार आहे. यहाँ के जो नागरिक है और रवींद्र बाबा म्हात्रे हैं, उनका मानना है कि अगर साखळी उपोषण से कुछ पर्याय नहीं निकलता है तो आने वाले समय में पालिका के खिलाफ तीव्र आंदोलन करेंगे. उसके साथ पंकज रिपोर्ट आवाज।